नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 संदर्भातील 26 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. आता नवीन शासन निर्णय म्हणजेच GR आलेला आहे का? ट्रॅक्टर अनुदानात वाढ नक्की झाली आहे का? नवीन अर्ज प्रक्रिया सुरू आहे का? आणि लॉटरी पद्धतीने निवड कशी होणार आणि अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता शेतकरी मंडळींनो, सर्वात पहिली जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 26 जून 2026 पर्यंत ट्रॅक्टर अनुदान योजनेबाबत महाराष्ट्र शासनाने कोणताही नवीन GR अनुदान वाढ किंवा नवीन नियम सध्या जाहीर केलेले नाहीत. मात्र कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया नियमितपणे सध्या सुरू आहे. ओके. आता जी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जी अनुदान पद्धत आहे ती MHA-DBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. पात्र शेतकरी जे आहेत ऑनलाईन अर्ज करून अर्जाची स्थितीसुद्धा तपासू शकतात. ओके. आता नंतरची अपडेट म्हणजे की MHA-DBT पोर्टलवर ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी अधिकृत MHA-DBT पोर्टलवर जाऊन अर्ज करता त्यांना येणार आहे. तुम्ही करून घ्या अर्ज. ओके. आता लाभार्थी निवडीबाबत महत्त्वाची एक प्रक्रिया आहे, ती म्हणजे की ट्रॅक्टर अनुदानासाठी लाभार्थ्यांची निवड संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे केली जाते. म्हणून अर्ज केला म्हणजे तुम्हाला अनुदान हे निश्चितच मिळेल असं नाही आहे. उपलब्ध निधीनुसार पात्र अर्जदारांची निवड जी आहे ती केली जाते. आता अनुदानाबाबत एक माहिती आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळू शकते, तर लघु अल्पभूधारक महिला, अल्पभूधारक व्यक्ती आणि अनुसूचित जाती जमातीतील पात्र शेतकऱ्यांना 50% अनुदान हे मिळू शकते. आणि हे जे अनुदान आहे ते संबंधित योजनेच्या अटी व नियमांनुसार दिले जाते. ओके. आता आवश्यक कागदपत्रांबद्दल आपण थोडंसं बोलूयात. ओके. म्हणजेच की अर्ज करताना खालील कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणकोणती कागदपत्रे? 7/12 उतारा, 8A उतारा, आधार कार्ड, आधारशी लिंक असलेले बँक खाते, ट्रॅक्टरचे अधिकृत कोटेशन आणि लागू असल्यास जात प्रमाणपत्र. यापैकी कोणतेही कागदपत्र जर तुमचे अपूर्ण असेल तर अर्ज तुमचा हा प्रलंबित राहू शकतो. ओके. तर शेतकरी मंडळींना आणखीन एक महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे की या योजनेचा जो लाभ आहे तो फक्त आणि फक्त नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठीच दिला जातो. जुना किंवा सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी केल्यास या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नाही. आता पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक माहिती आहे थोडीशी. ओके. ती म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतलेला आहे त्यांना पुन्हा अर्ज करताना शासनाच्या पात्रता नियमांचे पालन करावेच लागेल. ओके. जर तुम्ही अर्ज केलाच असेल तर खालील गोष्टी तुम्ही नक्की तपासा. तुमचा MHA-DBT अर्ज हा यशस्वीपणे सबमिट झालेला आहे का ते एकदा नक्की चेक करा तुम्ही. ओके. 7/12 उतारा जो आहे आणि 8A उतारा तुमचा अद्ययावत म्हणजेच अपडेट आहे का एकदा नक्की चेक करा तुम्ही. ओके. बरोबररित्या तुम्ही सेंड केला आहे का बघा. ओके. आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का बघा. सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही अपलोड केली आहेत का हे एकदा चेक करा. अर्जाची स्थिती MHA-DBT पोर्टलवर तपासली आहे का हे सुद्धा चेक करा. या सर्व गोष्टी तुमच्या जर योग्य असेल तर अनुदान मिळण्यामध्ये तुम्हाला अडचण कसलीच येणार नाही, येण्याची शक्यतासुद्धा कमी राहते. ओके. मात्र ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या अजून सुरूच आहे, तुम्हीही करू शकता ऑनलाईन अर्ज. ओके. लाभार्थी निवड ही लॉटरी जी आहे ती लॉटरी पद्धतीने केली जाते आणि पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या नियमानुसार हे अनुदान दिले जाणार आहेत. ओके. आणि योजनेबाबत कोणतीही नवीन अधिकृत घोषणा किंवा महत्त्वाची अपडेट जर आलीच तर सर्वात आधी माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.